सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या नाशिकमध्ये आलेल्या आहेत आणि नाशिक पोलीस आयुक्तांची त्यांनी भेट घेतलेली आहे। नेमके नाशिक पोलीस आयुक्तांची भेट कशा संदर्भात घेतली आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत। पण आपण नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे, काय नेमकं या भेटीमागचं कारण आहे? आत्ताच्या घटकेला तो इश्यू जो होता त्याच्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही आहे, पण तो वैयक्तिक इश्यू होता आणि त्याच्याशी काही बाकी घेणं देणं नाही। इथे आल्यानंतर मला अनेक जणांना भेटायचं होतं, कोणी येवल्याहून आलं होतं, कोणी धुळ्याहून आलं होतं, अशा 3-4 लोकांना भेटी घ्यायच्या होत्या म्हणून ते पण आज आयुक्तांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांच्याशी बोलणं झालं आणि बऱ्यापैकी इश्यूज देखील रिझॉल्व्ह होतील अशी आशा आहे। मॅडम, आपण जर बघितलं तर एक बीडमध्ये पुन्हा एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे, ते म्हणजे की एका कला केंद्रावरती वेश्या व्यवसाय सुरू होता। या संदर्भात देखील आपण काही गृहमंत्री किंवा गृहराज्यमंत्री यांना आपण माहिती दिल्याचं कळलं आहे, काय नेमकं कितपत? कसं झालं की महालक्ष्मी कला केंद्र म्हणून तिथे बीडला केसच्या जवळ म्हणजे मसाजोगपासून 4.5 किलोमीटरवर असं एक कला केंद्र होतं, जिथे मला बऱ्याच कंप्लेंट्स येत होत्या की तिथे वेश्या व्यवसाय चालतो म्हणजे कला केंद्राच्या नावावर। तर मला असं वाटलं की आणि ते जे आलेले व्हिडिओज होते ते मी योगेश कदम आणि मुख्यमंत्र्यांना देखील, जे गृहमंत्री पण आहेत, त्यांना मी पाठवलेले आणि विनंती केली होती की एक स्पेशल टीम म्हणजे विजिलन्स टीम तिथे पाठवण्यात यावी। ती काल रात्री विजिलन्स टीम तिथे पाठवण्यात आली आणि तिथे अक्षरशः म्हणजे जसं आपण म्हणतो ना रंगेहात, तसं तिथे लोकांना पकडलं गेलं। 10 महिलांना तिथनं त्यांनी रेस्क्यू केलं आणि त्यांच्यावर FIR झाली आहे। एका माणसाला अटक देखील झाली आहे, तो जो व्यवस्थापक होता त्याच्या मुलाला अटक झाली आहे आणि बाकीचे लोक फरार आहेत असं मला पोलीस आयुक्तांनी तिथनं सांगितलं। नक्कीच मॅडम, आपण जर बघितलं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जो एक फरार आरोपी अद्याप पोलिसांना सापडला नाही, कृष्ण आंधळे, तो नाशिकमध्ये असल्याची अनेक वेळा चर्चा होती। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दिंडोरीचं जे स्वामी समर्थांचं केंद्र आहे त्या ठिकाणचा आश्रय घेतल्याचं देखील मागे बोललं गेलं होतं। आपण नाशिकला आहात, या संदर्भात काय आपण माहिती वगैरे घेतली? नाही, आत्ताच्या घटकेला त्याच्यासाठी मी नव्हते आले, दुसऱ्या एका प्रकरणासाठी आले होते। पण मला खरंच वाटतं की नाशिक पोलिसांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मीडियाने सुद्धा थोडेसे एफर्ट्स करून मला असं वाटतं की लोक आणि म्हणजे जो आक्रोश झाला तो जन आक्रोश झाला, मीडियाची साथ होती म्हणूनच अनेक गोष्टी घडल्या आणि आजच्यात आयुक्तांनी पण एफर्ट्स घेऊन त्याला शोधून काढावं अशी नम्र विनंती। नक्कीच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया होत्या। नाशिक पोलीस आयुक्तांची त्यांनी देखील भेट घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।